तर एकीकडे बदलापूर आणि कोलकात्याची घटना ताजी असताना संभाजीनगरमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नसल्याची घटना समोर आली आहे। संभाजीनगरमध्ये छेडछाडीला कंटाळून एका 16 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली आहे। पीडित तरुणीच्याच गावातील गॅरेजमध्ये काम करणारा एक तरुण या मुलीची सतत छेड काढत होता। पीडितेच्या कुटुंबियांनी देखील आरोपीला समजावलं, मात्र आरोपीचा त्रास देणं सुरूच होतं आणि तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन अशी धमकी आरोपी सतत देत होता। गेल्या 8 महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू होता आणि अखेर 16 वर्षाच्या त्या तरुणीनं मृत्यूला कवटाळलेला आहे। या सगळ्या घटनेनंतर आरोपी कासिम पठाणला पोलिसांनी अटक केली, मात्र एवढे होऊनही आरोपी आणि त्याचे साथीदार थांबले नाहीत। पीडित तरुणीच्या कुटुंबियांना आरोपीच्या नातेवाईकांकडून धमक्या दिल्या जात आहेत। आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल असं म्हणत चाकू आणि तलवार दाखवून धमकी दिल्याचा आरोप आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबियांनी दिलाय। आरोपींना देशातल्या कायद्यांचा प्रशासनाचा वचक राहिला नाहीये हा सवाल यातनं उपस्थित होतोय। देशातले कायदे जोपर्यंत कठोर होत नाही, जोपर्यंत आरोपींना लवकरात लवकर शिक्षा केली जात नाही, तोपर्यंत या सगळ्या घटना घडत राहणार। हिंदू संघटनांकडनं आज हिंदू आक्रोश मोर्चा देखील याविरोधात काढण्यात येणार आहे। फिरोज पुराना जेल आज जेल कल बेल 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 फिरोज पुराना जेल। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। मोहसिन, ज्या पद्धतीची घटना घडली अतिशय घृणास्पद आहे आणि त्यानंतर सुद्धा जो व्हिडिओ आपल्या समोर येतोय की नातेवाईकांना धमकी देण्याचा प्रकार, त्यातही त्यांची ती वाक्य, सगळा संतापजनक असा प्रकार, नेमकं काय चाललंय छत्रपती संभाजीनगरमध्ये? नक्कीच आपण जर बघितलं तर ही धक्कादायक घटना संभाजीनगरच्या ओर गावामध्ये समोर आली होती, ज्यात एक 16 वर्षाच्या मुलीनं तरुणाच्या त्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, त्याला कंटाळून आत्महत्या केली होती। मात्र त्यानंतर देखील हा सगळा प्रकार जो आहे तर समोर आला। आपण जर बघितलं तर या सगळ्या घटनेनंतर जे आहे तर आता हिंदू आक्रोश मोर्चा जो आहे तर शहरात काढण्यात आलेला आहे। महिला जे आहे तर आक्रमक झालेल्या आहे। शहरातील हर्सुल टी पॉइंट येथे रस्ता रोको करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या घटनेनंतर देखील जो आरोपी मुलगा आहे त्याच्या नातेवाईकांनी संबंधित मुलीच्या घरासमोर जाऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। आज जेल कल बेल फिर वही खेल अशी धमकी देत या तरुणाच्या कुटुंबियांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे। आता या ठिकाणी या गावातील नागरिक जे आहे तर आक्रमक झालेले आहे आणि या ठिकाणी शहरातील मुख्य जो हर्सुल टी पॉइंट आहे त्या ठिकाणी आता रास्ता रोको करण्यात येत आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या रास्ता रोकोमध्ये आंदोलक सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात। सगळे वाहतूक या ठिकाणी ठप्प पडलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि प्रचंड अशा संतापजनक भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण आपण जर बघितलं तर बदलापूरची घटना ताजी असताना संभाजीनगरमध्ये देखील एका मुलीने गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे आणि एवढं झाल्यानंतर देखील या मुलीच्या कुटुंबाला जो आहे तर संबंधित आरोपीच्या कुटुंबातील इतर नातेवाईकांनी जे आहे तर धमक्या देण्याचा प्रयत्न केला। मोहसिन यांच्याशी काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात लोक आता एकत्र झालेले आहेत। दरम्यान छेडछाडीचा आरोप असलेला कासिम पठाण जरी अटकेत असला तरी त्याचे मित्रमंडळी, त्याचे नातेवाईक सुद्धा अशा पद्धतीने धमकी देतात। आरोपीच्या चुलत भावाची तरुणीच्या कुटुंबियांना धमकी आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। आज जेल कल बेल फिरोज पुराना जेल।